मला एक मळ्यातून फोन आला आमच्या कैलास भाऊ गोडेकर यांचा का आपला इंडियाचा गायचा गोठा हवे निवडून गेला. एक तर आहे ना 2015 साली लोन घेतलं, 16ला दुष्काळ पडला. या ठिकाणी 15 ते 20 गाया होते, चांगलं दूध येत होतं आणि अचानक दुष्काळ पडल्यामुळं माझं 4 एकर घास गहू वगैरे जे पण पिकं होते त्यावेळेस ते सगळे संपले. कर्ज भरपूर आहे इंडियन ओव्हरसीज बँकचा. मोठंच होऊन गेला. आता काय करावं काय नाही समजत नाही. सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे. आणि माझं तर ठीक आहे, परंतु असे अनेक शेतकरी ज्यांचे खूप सारे नुकसान झालेले आहे, तर सरकारने लक्ष देऊन पंचनामे करून हे कर्जच माफ करून टाकायला पाहिजे. कारण शेतकऱ्याला हे कर्ज फेडणं कधी शक्य नसतं आणि मरमर काम करायचं, कष्ट करायचे आणि अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर सगळं संपून जातं. ते तुम्हाला हे नाही सांगणार की मी आत्महत्या करतो का काय करतो, की तो विषय माझा नाहीये. परंतु कर्ज भरणं शक्य नसतं हे एकदम खरी परिस्थिती आहे आणि या गोष्टीला काहीच करू शकत नाही. पाऊस, कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, या परिस्थितीमध्ये शेती चालू आहे आणि शेती करावीच लागते. कारण आम्ही पण 400 वर्षाचे शेतकरी आहे आणि आम्हाला याच्यामध्ये कैलास भाऊ गोडेकरचा खूप मोठा साथ आहे. त्यांचे मुलं लक्ष देतात शेतीकडे. पण आज गोठ्याचं ऐकल्यानंतर मी स्वतः मळ्यात आलो आणि पाहिलं तर गोठ्याचा एक भाग मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे संपूर्ण गेला, खराब झाला, पडून गेला. आणि बँकेचे काही लेटर बंद होत नाही, बँकेचं व्याज बंद होत नाही. सरकार 1-2 लाख रुपये कर्ज माफ करायला तयार आहे, पण कर्ज ते 20-20 लाखापर्यंत गेलेलं आहे. आता काय करावं काही सुचत नाही. तर सरकार आणि तहसीलदारशी आमची रिक्वेस्ट आहे तर त्यांनी असे अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे करून आणि त्यांची कर्जमाफी करण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद.